काय अरे राजा पाणी देते. काय झालंय? अगं पाणी आण पटकन. आणते आणते. अरे राजू अशा कशा पडल्या? आई आई नक्कीच त्यांना काहीतरी हवं असणार. त्या स्वतः गेल्या असतील आणायला. आई अहो आम्हाला हाक द्यायची ना, आम्ही आलो असतो. आई मला ना वहिनीचं काही कळतच नाही बुवा. का असं करते ती? काही लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं मग? मुळात हे झालंच कसं असा प्रश्न आहे माझा. राजन त्यांना काहीतरी हवं असणार. त्या स्वतः उठायला गेल्या असतील म्हणून पडल्यात. पण मी तुला सांगितलं होतं ना आई जवळच थांब म्हणून. राजन मी काही ज्योतिषी नाही आहे जे फ्युचर प्रेडिक्ट करते. अरे तुम्ही दोघं भांडत काय नसलाय? इथे प्रसंग काय? वहिनीला काही लागलंय का बघा ना आधी. डॉक्टरला फोन लाव ग तू. हा लावते. हात दे. हॅलो हॅलो डॉक्टर प्लीज लवकर घरी या. हा उचल उचल. आई मदत कर ग. आई सावकाश. देवा मला हे असं अपंग करून समोर चाललेलं बघायला जिवंत ठेवलेस का रे? अरे यापेक्षा मला मारून टाक. नाही नाही मला आता हे सहन होत नाहीये. माझ्या अन्नपूर्णाची ही अशी अवस्था करण्यापेक्षा तिला आपण मरण दे. पण हे भोग तिच्या वाट्याला देऊ नकोस. अजून यांच्या हातात काही नाही तरी या बायकांची मजल इथपर्यंत गेलीये. जर त्यांच्या हातात सगळं गेलं तर कामिनी सगळ्यांची अवस्था माझ्यासारखी करेल. वाचव रे देवा वाचव. मी तुला प्रार्थना करतो आज रात्रीपर्यंत आमच्या खऱ्या नातीला आमच्याकडे पाठव. अन्नपूर्णा मॅडमची तब्येत अजून तेवढी बरी नाहीये. मी इंजेक्शन दिलंय, काही औषधही लिहून देते. पण तुम्हा सगळ्यांना त्यांची काळजी घ्यावी लागेल. डॉक्टर खरं सांगू का, आमच्या वहिनीची काळजी घ्यायची आम्ही जरा सुद्धा कसूर करत नाही. सतत सतत घरातली कोणी ना कोणीतरी त्यांच्या सोबत असतात. हो ना डॉक्टर. आईंची अशी अवस्था झाल्यापासून आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी आईंकडे असतंच असतं. आम्ही त्यांना एक सेकंद सुद्धा एकटं ठेवत नाही. गुड, व्हेरी गुड. पण एखादी व्यक्ती त्यांच्या सोबत नेहमी असायला हवी. कसं आहे, या कंडिशनमध्ये पेशंटची अवस्था फार नाजूक असते. त्यामुळे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर पुन्हा अशी एखादी घटना घडून यापेक्षा जास्त दुखापत होण्याची शक्यता आहे. मी येते, काही लागलं तर कळवा. थँक्यू डॉक्टर. आता अशा गोष्टी तर सारख्या सारख्या होतच राहणार. म्हणजे वहिनीची परिस्थितीच एवढी नाजूक आहे की असं वारंवार पडणं झडणं लागणं होऊच शकतं. कारण कोणी कितीही तिच्या सोबत जरी असलं तरी काही गोष्टी टाळताच येणार नाहीत. काय करणार बिचारी वहिनी. राजन मला काय वाटतं माहितीये का, की आपण ना वहिनीला कुठेतरी गावी म्हणजे शांत ठिकाणी, मन शांत राहील अशा ठिकाणी घेऊन जायला पाहिजे. इथली नोकर माणसं माहिती आहेत ना, एक धड कामाचा नाही. अतिशय कामचुकार. कामं करायचीच नाहीत तर पण पैसे मात्र वेळेवर हवेत. त्यामुळे ना आपण वहिनीला म्हणजे सगळ्या सोयी सुविधा असतील अशा कुठल्या तरी आपण ते वृद्धाश्रम असतात ना तिथे ठेवलं तर. बास. तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस आत्या. तू कोणाबद्दल बोलतेस याचं भान आहे का तुला? ती आई आहे माझी. या घराची या संपूर्ण एम्पायरची मालकीण आहे ती. तिला तू वृद्धाश्रमात नेण्याच्या गोष्टी करतेस. तुमच्याच्याने होत नसेल ना तर सोडून द्या. मी माझ्या आईची काळजी घ्यायला समर्थ आहे. समजलं? हो सॉरी सॉरी राजन, मला कळते. तुला तुझ्या आई वडिलांबद्दलचं असलेलं प्रेम मला माहिती आहे. पण काही वेळेला नुसतं प्रेम उपयोगाचं नसतं ना. म्हणजे त्यांची सतत काळजी घेणं, त्यांच्या सोबत असणं हे महत्त्वाचं असतं. आणि ते प्रत्येक वेळेला तुला शक्य होणार नाही. तू काही घरात नसतोस ना, म्हणून फक्त म्हटलं मी की आपण त्यांची तशी काहीतरी व्यवस्था बघू. तू काय बोलतेस हे कळतंय ना तुला? हो पूर्ण कळतंय मला. हां
म्हणजे आई तुळजाई, माझ्या सासूबाईंचे असे हाल करू नकोस ग. अगं त्यांची नात अजून जिद्दी आहे, पण ती कामिनी आणि तिची लेक माझ्या पोरीच्या माग लागल्यात. त्यासनी जर का कळलं का कमळे माझी पोरगी आहे, महाजनांची लेख आहे, तर ते तिच्या संगत काय करतील ना याचा मी विचार बी नाही करू शकत. असं स्वप्न असताना मी काय करू ग? कुठे जाऊ, कसं सांगू ते असते मला काय बी कळलं झालं. मला मार्ग दाखव ग आई, काहीतरी उपाय कर. आज जर का कमळी त्याचे सापडली तर, तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं तर, कमीच समजा सांगून टाकू खरं खरं. हं. अन्नपूर्णा आजी त्यांच्या नातीला हुडकून काढतीलच. होय होय, नक्की काढतील, खात्री आहे मला. हं. आता कम तर काही इथं जाऊ शकत नाही कुठं. आता देवी आहे, तूच काहीतरी उपाय शोधून काढ ग बाई. काहीतरी कर, काहीतरी कर.